नमस्कार. मी आज आलेलो आहे आपलं वैष्णोधाम म्हणजे ज्याच्या नावातच वैष्णव आहे असं आपल्या महाराष्ट्राचं अगदी श्रद्धास्थान असलेले प कोंडाजी बाबा डेरे यांचं मुख्य गाव असलेल्या वैष्णोधाममध्ये अर्थात हे माझ्या मामाचं गाव आहे आणि मी माझ्या मामाच्या गावी आलो होतो. मला सांगायला आनंद वाटतो आहे की माझी आजी म्हणजे आईची वडिलांची आई जिला सगळे लोक त्यावेळी देवाची आई म्हणायची आणि आईची आई जिला सगळे लोक पंढरीची आई म्हणायचे, कारण त्या जोपर्यंत हयात होत्या म्हणजे त्यांची काय वयाची जे काही वर्ष असतील, मला वाटतं एक आजी काहीतरी 95च्या आसपास गेली, दुसरी 80च्या आसपास गेली, तर ते सगळे जोपर्यंत होते तोपर्यंत पायीवारी पंढरीला जायचे. आणि आता तुम्हाला माहितीच आहे की आपण आपले दिव्यांग मुलांना घेऊन पंढरपूर पायीवारीला जात असतो. आणि जेव्हा माझ्या मामीला कळलं तर तेव्हा माझ्या मामीने मला इकडे बोलवलं आणि त्यानंतर खूप छान वाटलं. म्हणजे तिने मामांना सांगितलं की मला 200 रुपये द्या. मला पहिल्यांदा कळलंच नाही, मला असं वाटलं की पती पत्नीचा व्यवहार असेल म्हणून मी काही लक्ष दिलं नाही. पण त्याच्यानंतर मामीने ते 200 रुपये घेतले. आता खरं तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते, पण ते घडलं. त्याच्यानंतर मला असं वाटलं की ते आपण हे करावं. तर हे 200 रुपये तिने मला दिलं. कशासाठी? तर पंढरीच्या वारीवर जाताना तुला काही हवं असेल, अगदी म्हणजे तिने तर म्हटलं की तुला धोत्रासाठी हे पैसे ठेव. तर मित्र, हे 200 रुपये अमाऊंट जरी याची छोटी असली तरी त्याचा भाव जो आहे तो खूप विशेष आहे असं मला वाटतं. खरं तर म्हणतात की मामा मामीच्या पाया पडू नये, परंतु एक माऊली म्हणून, एक वारकरी म्हणून मी त्यांचा आशीर्वाद घेते आणि उद्या जाते आपल्या पंढरपूर वारीला. रामकृष्णारी. आणि तुम्ही पाहताय की इथे बसलेली आमची आई. तर चला सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन उद्या मी चाललो आहे पंढरपूर वारीला. तर मित्र, खरं तर पण